नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स। फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह। पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक। संपर्क 96 89 78 68 17। वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक। मातुरी मखमलाबाद परिसरात प्रास्ताविक रिंग रोड विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, भूमी संपादनावरून आंदोलन तीव्र। नाशिक शहरालगत प्रास्ताविक 66 किलोमीटर लांबीच्या नव्या रिंग रोड प्रकल्पाला मातुरी, मुंगसारे, चांदशी, मखमलाबाद, गोवर्धन आणि महादेवपूर या गावातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे। सुपीक बागायती जमीन आणि फळबागांवर या प्रकल्पाचा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करत शेतकरी रस्त्याच्या बदललेल्या मार्गाचा पुनर्विचार करण्याची मागणी करत आहेत। जिल्हा विकास आराखड्यानुसार रिंग रोडचा मूळ मार्ग दरी, गवळवाडी, रामशेज, मानुरी आणि ढकांबे या ग्रामीण भागातून शहराबाहेरून जाणार होता। मात्र सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MSIDC यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या बदलामुळे हा मार्ग मातुरी गावच्या हद्दीतून, विशेषतः जुन्या मातुरी दरी शिवार रस्त्याऐवजी अंतर्गत वस्ती भागातून वळवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मातुरी येथील स्मशानभूमी प्रास्ताविक मार्गात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। गावठाणात पर्यायी जागा उपलब्ध नसताना स्मशानभूमी बाधित झाल्यास मोठी अडचण निर्माण होईल, असे ग्रामपंचायतीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे रस्त्याचा मार्ग पूर्वीप्रमाणे ग्रामीण भागातूनच नेण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली। ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत फेर सर्वेक्षण करून संपूर्ण आराखडा पुनर्विचारात घ्यावा, अशी मागणी केली आहे। भूमिहीन झाल्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। रिंग रोड शक्यतो सरकारी जमिनीतूनच नेण्यात यावा, जेणेकरून सुपीक जमीन वाचेल, अशी भूमिका त्यांनी मांडली। दरम्यान काही आंदोलकांनी बिल्डर लॉबीच्या प्रभावाचा आरोप करत प्रशासनावर टीका केली आहे। योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि टोकाची भूमिका घेण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व ग्रामपंचायत एकत्र येत बदललेल्या मार्गाविरोधात एकमुखी भूमिका घेत असून शेतजमीन व गावच्या हक्कासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। खरोखरच आज सरकारला माझी एकच विनंती आहे का आज तुम्ही प्रॉपर सर्वे करावा, प्रत्येकाच्या शेतावर यावा। जो बाधित शेतकरी, त्याचं प्रॉपर किती क्षेत्र जातं आहे, घर जातं आहे, विहीर जातं आहे, या ठिकाणी अधिकाऱ्यांनी येऊन त्याचा जागेवर स्पॉट सर्वे करावा आणि मग निर्णय घ्यावा। कारण एकंदरीत परिस्थिती बघता सगळेच शेतकरी हे अल्पभूधारक आहेत आणि ह्याच रस्त्याला समांतर 2-2, 3-3 रस्ते जॉईंट असतानासुद्धा ही अलाइनमेंट हेतुपुरस्कर ह्या शेतांमधून चाललेली एकंदरीत निदर्शनात येत आहे। तरी या ठिकाणी मी तुम्हाला एकच प्रशासनाला किंवा शासनाला विनंती करतो की हा रस्ता जो जुन्या अलाइनमेंटप्रमाणे गवळवाडी मार्गे जो पहिला तयार केलेला होता तो त्याच पद्धतीने घेण्यात यावा आणि इकडच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मी या माध्यमातून विनंती करतो। भरपाईबाबत सरकारने काही प्रस्ताव दिला आहे का, काय सांगा? त्याबद्दल तर सरकारने काही बोललेलंच नाही। नोटिसा ह्या ग्रामपंचायतीवर किंवा तलाठी कार्यालयात देऊन तिथूनच सूचना दिल्या जातात, पण कुठल्याही प्रॉपर शेतकऱ्याकडे जाऊन सदर शेतीला तुला किती मोबदला भेटणार आहे, काय भेटणार आहे, याविषयी कुठलाच खुलासा नाही। आज आपण कुठलाही एखादी खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतो तर पहिलं हे मोलाचं बोललं जातं किंवा व्यवहार काय किंमत तिथून प्राप्त होणार आहे याविषयी विचार केला जातो, मग तो शेतकरी सहमती देतो आणि मग मोजणी केली जाते आणि मग खरेदी दिली जाते। पण इथं तसला कुठलाही प्रकार नाही। डायरेक्ट मोजणीला प्रशासनाकडनं लोक येऊन बळजबरीनं शेत्या या ठिकाणी मोजणी करायचं काम चालू आहे, पण हे निश्चितच अन्यायकारक असं दिसून येत आहे। तर सरकारने याचा विचार करावा। या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा देखील इशारा दिलेला आहे, त्याबद्दल काय सांगा? अगदीच बरोबर आहे, परिस्थितीच तशी आहे। कारण शेतकऱ्यांच्या आजच्या चालू बाजार भाव किंवा गव्हर्नमेंटचा जो रेट आहे त्याच्या 5 पट जरी मोबदला दिला तरी इथनं 50 किलोमीटरपर्यंत
कोणीही शेती खरेदी करू शकत नाही आणि इथून बाजूचे सगळे पैसा आदिवासी खातेदार असल्यामुळे त्या शेत्यासुद्धा आम्ही घेऊ शकत नाही. आणि कोणीही पण आज लोकांना कळलं आहे की ह्या लोकांच्या शेत्या जाता यांच्याकडे 2 पैसे येणार आहे. ज्याला 1 लाख रुपयाला शेती द्यायची होती आज तो 3 लाख रुपये सांगतो आणि कोणी शेती द्यायला तयार नाही. मग आमचं पुनर्वसन कुठं होणार? जर आम्हाला 50 किलोमीटरपर्यंत ह्या पैशामध्ये कुठंच जागा उपलब्ध होत नाही आहे तर मग ह्या लोकांचा उदरनिर्वाह कसा चालणार? आज एक कुटुंबावर कमीत कमी 10 ते 12 लोक अवलंबून आणि बाधित होणारे लोक किती त्याच्या पाठीमागचे लोक किती याचा अभ्यास करावं. किती लोक विसंगत होणार आहे? कारण एक जर गावात एखादा कुपोषित मुलगा निघाला तर अख्खं प्रशासन कामाला लागतं. हे तर लोक डायरेक्ट तुमच्या उघड्या डोळ्यात देखत रोडवर येऊ राहिले. याचा सरकारने अभ्यास करावा. बिल्डर लॉबी या ठिकाणी हस्तक्षेप करते असं शेतकऱ्यांचे म्हणणं आहे, त्याबद्दल काय सांगा? नक्कीच सर, थोडासा मी पण अभ्यास केला. बिल्डर लॉबीनं गेल्या 2 ते 3 वर्ष ज्यावेळेस याचा सर्वे होत होता त्यावेळेस निश्चित या लोकांनी कुठेतरी जिथं रस्ते नाहीत किंवा ज्या शेतकऱ्यांचा वीक पॉईंट आहे अशा लोकांच्या 5-5, 10-10 एकर शेत्या अगोदरच खरेदी केलेल्या आहे. कारण हे नियोजन शेतकऱ्यांना माहीत नसतं पण अधिकाऱ्यांना बरोबर माहीत असतं का हा रस्ता कुठल्या बाजूने जाणार आहे, कसा जाणार आहे आणि कसा फिरवला जाणार आहे. काही त्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा जमिनी ह्या रिंग रोडमध्ये अगदी 5 ना 7 गुंठे बाधित केलेले आहे आणि त्यांना ह्या रोडच्या माध्यमातून फ्रंट तयार करून त्यांच्या शेत्यांचे मोल या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे. पण हे करत असताना आज हे शेतकरी देशोधडीला आणि भूमिहीन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. रिंग रोड ऐवजी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव आपण या ठिकाणी काही ठेवला आहे का? हो नक्कीच सर. पूर्वीच्या ज्या अलाइनमेंट आहे ते आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. पूर्वीच्या ज्या अलाइनमेंट आहे ते गोळवाडी रामसेज त्या मार्गी होत्या आणि तिकडचा अगदी ओसाडी एरिया आहे आणि त्या लोकांच्या ग्रामपंचायतीचे तसे ठराव पण आम्हाला त्या लोकांनी येऊन दाखवलेले आहेत का सदर रस्ता हा आमच्या बाजूने टाकावा जेणेकरून आमच्या ओसाड जमिनी गायरानं असतील किंवा शासकीय जागा असतील यामधून गेल्यानंतर इकडच्या भागाचा निश्चितच विकास होईल आणि कुठलाही सदन शेतकरी याच्यातून बाधित होणार नाही हे निश्चित दिसून येत आहे. तर सरकारने याचा पुनर्विचार करावा. तसेच या ठिकाणी असं बी निदर्शनात येत आहे की काही शेतकऱ्यांना बळजबरी सोबत घेऊन खोट्या सह्या त्या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत. त्या सह्यांची पडताळणी समोर अधिकाऱ्यांनी करावी का जे खातेदारसुद्धा नाहीत, ज्यांचा 1 गुंठासुद्धा जागा जात नाही अशा लोकांचे सुद्धा सह्या घेऊन असे निवेदनं तयार करून भूसंपादन अधिकाऱ्याच्या टेबलवर असे पेपर नेऊन आमच्या गावाची 80% 90% सहमती झाली असं सुद्धा या ठिकाणी भासवण्यात आलेलं आहे. तर माझी प्रशासनाला एक विनंती आहे का समोर ज्या सह्या ज्या खातेदारांनी केलेल्या आहे त्यांना बोलून त्या सह्यांची टॅली करावा. काही लोकांचे काही स्त्रियांचे अंगठे आहेत तिथं सुद्धा सह्या मारून दिलेल्या आहेत. अहो चाललंय काय? ज्या लोकांचं गुंठाना 2 गुंठे बाधित होत आहे त्या लोकांना फ्रंटला यायसाठी त्यांचा 8 तास चाललेला आहे का हा रस्ता झालाच पाहिजे. पण जो प्रॉपर शेतकरी आहे त्याचं बिगाभर 1 एकरभर 1.5 एकर जागा जात आहे अशा लोकांचा विचार करण्यात यावा ना. 1-2 गुंठ्यावाला तर कधी पण पुढे येणार आहे. काही लोकांच्या विहिरीवर नावं आहेत का ज्या विहिरीवर 12 ने 13 लोकांचे पूर्वीचे एकत्रित नावं असल्यामुळं म्हणजे 12 खातेदार तुमच्याकडे झाले का हो? 12 लोक सहमतीला तयार झाले का? याची पण शहानिशा करावी. त्याचप्रमाणे ह्या अलाइनमेंटमध्ये 5 ते 6 घरांमध्ये कौटुंबिक वाद चालू आहे जेणेकरून त्यांच्याला अजून खाते वाटप झालेलं नाही किंवा आणेवारी लागलेली नाही. अशा लोकांचं काय करेल व सरकार? ह्या लोकांच्या पैसे जे अकाउंटला गेले तर ते बँकेकडेच पडून राहणार. यांचे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हे रेव्हेन्यूचे निकाल लागणार नाही. अशा खातेदारांचं काय करावं? बरेचसे शेतकरी असे पण आहे प्रत्यक्षात शेती ते करताय पण दुसऱ्याच्या नावाने झालेली आहे. मग अशा लोकांनी काय ह्या पैशाचा उपयोग काय होणार आहे? त्यांना निश्चितच या माध्यमातून या लोकांवर मोठा अन्याय होणार आहे. तरी ग्राउंड लेवलला ह्या अधिकाऱ्यांनी यावं, प्रॉपर स्टडी सर्वे करावा, मगच निर्णय घ्यावा अशी या माध्यमातून माझी अपेक्षा आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांना पण विनंती आहे का निश्चितच आमच्यासारख्या सर्व शेतकऱ्यांना एक आमची मीटिंग लावावी आणि आमच्या व्यथा तुमच्यापर्यंत मांडाव्या. याच्यासाठी आम्हाला थोडा वेळ जर दिला तर नक्कीच फायदा होईल. मी या सरकारचं निश्चित अभिनंदन करेल का जेणेकरून का आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांना बोलायची संधी दिली जाईल आणि निश्चितच याच्यातून काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा बाळगतो. रिंग रोड जो आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली जे रिंग रोडचं जे काही प्रस्ताव सरकारने चालू केला आहे, आज या रिंग रोडमध्ये कमीत कमी महादेवपूर, गोवर्धन, मुंगसारा, चांशी, मातोरी, मखमालाबाद या गावामधील टोटली बागायती क्षेत्र हे नष्ट होत आहे आणि कमीत कमी 20 ते 25 कुटुंब आज पूर्णपणे भूमिहीन होत आहे. तरी या रिंग रोडला पूर्णपणे या 5-6 गावांचा पूर्णपणे 100% विरोध आहे आणि हा रिंग रोड आम्ही कदापि होऊन देणार नाही. त्यांना पर्यायी मार्ग असतानासुद्धा सरकार
काही बिल्डर लोकांच्या आणि काही अधिकाऱ्यांच्या जमिनीला फ्रंट येण्यासाठी पूर्णपणे शेतकऱ्यांना मारी घालत आहे. आज पूर्णपणे 2 ते 2.5 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे सरकारचा, पण तरी आम्हाला सरकार कुठल्याही प्रकारचं आश्वासन किंवा कुठल्याही प्रकारची मदत करत नाही. आज प्रत्येक ठिकाणी जर घाला घातला जातो आहे तो पूर्णपणे शेतकऱ्यावरच घातला जातो आहे. तरी शेतकऱ्यांच्या पूर्ण ह्या 4-5 गावांच्या वतीने आम्ही हात जोडून विनंती करतो का तुम्ही या शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. साईटला सरकारी रोडमधनं पहिली अलाइनमेंट होती त्या हिशोबाने तुम्ही गवळवाडी मार्गे ढकांबे साईटने जे काही रिंग रोडचा प्रस्ताव होता आधी तो तिकडनं सरकारी जागेतनं करावा आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. हा आम्ही शासन दरबारी 2 ते 2.5 महिन्यापासून पाठपुरावा करत आहे, पण तरी कोणी त्याच्यावरती उत्तर देत नाही. तरी सरकारने याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाही तर शेवट या 5-6 गावातील शेतकरी आत्मदहन करतील. मग तुम्हाला रिंग रोड करा, नाही तर अजून तुम्हाला काय विकास करायचा तो करा, शेतकरी संपू नका, एवढंच आम्ही सांगतो. मी सर्व गोवर्धन आणि महादेवपूरचे ग्रामस्थ आहोत. 5 फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि MSIDC सर्व वरिष्ठ अधिकारी यांची सर्व 27 गावातील जे बाधित शेतकरी यांची मीटिंग घेतलेली होती. सुमारे 5 तास चाललेल्या मीटिंगमध्ये आम्ही त्यावेळेस देखील रिअलाइनमेंट करण्यात यावी असा प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव आम्ही दाखल केला की त्याच्यामध्ये याच्यातले सुमारे जर त्या प्रस्तावानुसार जर काम केलं की गवळवाडी मार्गे आणि जर MDR 27 याचा जो वापर केला तर त्याचा जो वापर करून जर रस्त्याचं जर पुन्हा जर नव्याने अलाइनमेंट केली तर त्यातून गोवर्धन, महादेवपूर, जलालपूर, मुंगसारा, चांदशी, त्याचप्रमाणे दरी, मातोरी, मखमालवाद या सर्व गावं त्याच्यातनं वगळू शकतात. परंतु याच्यावरती शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं की याच्यावरती आम्ही 15 दिवसात निर्णय घेऊ. आम्ही सर्व त्यांना कागदोपत्री सर्व पुरावे दिले, परंतु त्याच्यावरती त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. तर जर अशा प्रकारे जर तो रस्ताचं जर अलाइनमेंट बदलली तर हे सर्व बागायती क्षेत्र वाचणार आहे, त्याच्यातनं जे भूमिहीन होणारे सर्व शेतकरी ते देखील वाचणार आहेत. तर मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना देखील विनंती करतो की आमच्या सर्व गावांचा हा जो एकदम ज्वलंत असा मुद्दा आहे याच्या संदर्भाने आपण तातडीने आम्हाला बैठकीसाठी वेळ द्यावी आणि आमची सर्व बाजू समजून घेऊ, आमच्या सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. माझं नाव नामदेव दगू पिंगळे, राहणार मातोरी. मी या रिंग रोडमुळे माझ्याकडे काही शिल्लक राहत नाही, भूमिहीन होतो. मला प्यायला पाणी राहणार नाही. घर बघा माझं, या घराची परिस्थिती काय आहे. मी बारदान लावून राहतो तरी पण सरकारला माझ्या घरावरती बुलडोजर फिरवला आहे. तरी मी सरकारनं माझ्या परिस्थितीकडे पाहून निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे. मला राहायलाच घर नाही, मी भूमिहीन होतो. मी राहायचं कुठं? मी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही, नाही तर विहिरीत जीव देईन. माझी एकच विहीर आहे, त्यावर मला पाणी प्यायला राहणार नाही. काय करायचं याच्यावर? प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याशी काही चर्चा केली आहे का? काहीच नाही. मला नोटीस पण दाखवेल नाही, डायरेक्ट मोजणी करायला आले. दिमाकाबाई किसन आडके. माझं विहीर चालली, माझं घर चाललं, माझी जमीन चालली, सगळं चाललं. कसं काय करायचं? पोरांचे शिक्षण, पाणी, 2 मूल, यांना 2 नातू, हे कसं काय रस्त्यावर नेऊन ठेवायचे का? काहीच राहत नाही, काही म्हणजे राहत नाही. आणि मी कुठं जाणार म्हातारा माणूस? हे पावर. आणि या सरकारनं कसं केलं? हे आमच्याच मोठ्यावर पाय दिला त्या सरकारनं. नोकऱ्याने आम्हाला काही नाही. आमची 2 मुली आहे, शिक्षण करताय. पोरं ITI करतात, पोरं 12वीला आहे, इंजिनियरला पोरं, त्यांचे शिक्षण आहे, त्यांना लाख रुपये खर्च आहे त्यांना. आम्हाला आम्ही दोघं मला नोकऱ्याने आमची फक्त शेतीच फक्त आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काहीच पर्याय नाही. आता एवढं घर 10 माणसं आत्महत्या करणार आहे. आमचं सर्व उदरनिर्वाह शेतीवरती, जर शेतीच नाही राहिली तर मग आम्ही जगून काय करणार आहे? तर त्यामुळे आम्ही सर्व आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी अलका उत्तम पिंगळे, मी राहणार मातोरी. माझी शेती 80 गुंठे शेती आहे माझी, त्याच्यातनं माझी 65 गुंठे ही रिंग रोडमध्ये जात आहे. शासनाने भारतामध्ये कृषीप्रधान देश म्हणून घोषित केलेले आहे आपल्या भारताला. पण मग त्यात कृषी जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावरच त्यांनी जसा रिंग रोडवरनं घाला घातलेला आहे. कुंभमेळा होऊन जाईल, कुंभमेळा संपेल, पण त्या शेतकऱ्याची किती हाल होतील.
आमच्या पूर्वजांनी किती पोटाला चिमटा काढून रक्ताचं पाणी करून ही जमीन ठेवलेली आहे आमच्यासाठी. आमच्या पुढच्या पिढीचं काय होणार आहे याचा सरकारने विचार करायला पाहिजे. माझी म्हणजे 3 भाऊ आहे आमचे, त्याच्यामध्ये 65 गुंठे जमीन 80 गुंठ्यातून गेल्यावर आम्हाला काय राहील आणि आमच्या मुलांना आम्ही काय पुढचं हे करू. पैसे देतील तरी ते काय पुरणार नाही आम्हाला. आमच्या पुढच्या पिढीला काय देता येणार आहे आम्हाला. तर ते सरकारने याचा आमचा विचार करावा. सरकारने ही रोड त्यांना घ्यायचा आहे रिंग रोड, तर त्यांनी असा डोंगर मार्ग घेतला तर चालेल ना. म्हणजे पर्यावरणाला पण चांगली चालना मिळेल आणि पर्यटनाला म्हणून एक चालना मिळेल त्यांना. उलट त्यांना म्हणजे चांगलं त्याच्यातनं चांगलं साधू शकेल ते पर्यावरणपूरक मार्ग म्हणजे पर्यटनासाठी. तर त्यांनी आमच्या शेतकऱ्यांचा विचार करावा की ही शेतकऱ्यांची जागा त्यांनी जाऊ न देता शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर काय होईल. मी शांताराम लक्ष्मण पिंगळे, राहणार मखमालाबाद. ह्या रिंग रोडमध्ये माझं 15 एकर क्षेत्र बाधित होतं आहे आणि राहिलेलं पाण्याचा स्रोत पण राहत नाही. शासनाला आमची एवढीच विनंती की आम्हाला हा रोड आमच्या बाजूने ते करावा. आमची बागायती शेती आहे आणि त्याच्यावर 20 माणसाचं कुटुंब आहे. तर त्या 20 माणसांनी काय करायचं, त्याच्यात 3 भाऊ भूमिहीन होत आहेत. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.